नमस्कार मित्रांनो, एनके टेक्नो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आधुनिक काळामध्ये गरज पडणारी पॉवर विडर आणि पॉवर टिलर ही संकल्पना शेतकऱ्यांना आता पटायला लागलेली आहे। आणि ज्याप्रमाणे शेतीला आता बैल राहिली नाहीत, त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना एक दोन बैलाची कामं करणारी छोटी छोटी इक्विपमेंट आणि त्याला चालणारी जी काही छोटी छोटी अवजार आहेत त्याची गरज पडू लागली। आणि तेच आपले व्हिडिओ नेहमी नवक्रांती ॲग्रो पंढरपूर आणि आपलं एनके टेक्नो चॅनल इंस्टाग्रामला फेसबुकला आपण त्या माध्यमातून माहिती देत असतो, शेतकऱ्यांना त्याचे व्हिडिओ टाकत असतो। त्याचप्रमाणे शेतकरी सगळे व्हिडिओ पाहतात आणि इथं आल्यानंतर त्यांना माहिती घ्यावीशी वाटते, शेतकरी वस्तू परचेस करतात। आज इथले पंढरपूरपासून एक 25 किलोमीटरच्या अंतरावर जे शेतकरी मित्र आहेत आपले, त्यांनी पॉवर विडर बॅक रोटरी परचेस केलेला आहे। साधारणतः ह्या बॅक रोटरीची 1,60,000 रुपये किंमत आहे। ओरिजिनल 13 HP जी पाठीमागं आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगितलं, जी काय ओरिजिनल 13 HP काय मशीन असते तिच्याविषयी आपण पूर्ण माहिती घेणारच आहे। तत्पूर्वी आपण त्यांचं नाव, गाव आणि परिचय पूर्ण जाणून घेऊ। आपलं नाव सांगा साहेब। परमेश्वर गणपती व्यवहार आहे, हां कंपोस्ट करकम, तालुका पंढरपूर। हां, आणि तुमच्याबरोबर सहकारी मित्र आलेत, एकदा त्यांची सर्वांची नावं घेऊया। आपलंही नाव सांगा। रामेश्वर सिद्धेश्वर व्यवहारे। आपलंही सांगा। सागर पिशे। आपलं सांगा। गणेश अर्जुन व्यवहारे। बापू व्यवहारे। आता ही सर्व टीम आपल्याकडे आलेली आहे। ह्यांनी सर्व पॉवर विडरची मला वाटतं एक 2 तास बऱ्यापैकी माहिती घेतली। सर्व माहिती इथपासून घेतली की कशामध्ये चालवायचं आहे आणि कुठं वापरायचं, म्हणजे सबसिडी पण मिळते का, हे पण बराच वेळ चर्चा झाली आपली बरेच। तर त्यांना माईक धरा हातामध्ये, तुम्ही घ्या। तर ह्याच्यामध्ये आपण आता कशामध्ये वापरणार आहे पॉवर विडर, जरा 2 मिनिटं सांगा। पॉवर विडर आम्ही डाळिंब बागेसाठी आणि द्राक्षासाठी वापरणार आहे। द्राक्ष आणि डाळिंब आहे तुमची। द्राक्षामध्ये आता पहिली गोष्ट बघा मित्रांनो, जे काही शेतकरी मित्र ऊसासाठी घेतात त्यांचा सुद्धा दुसरा फायदा असा आहे की आता हे आंतरमशागतीला पण वापरता येतं, ही माहिती नाही। बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं हे काय ऊसासाठीच बनवलं आहे का, पण ह्याला 21 प्रकारची टोटल शेतीची कामं होतात। मग द्राक्षामध्ये काय काम असते आपलं जास्त? द्राक्षामध्ये काय, त्याला भोत बांधणे वगैरे, रोटर थोडं गवत झालं तर ते रोटर येतं ना, ते म्हणजे गवत झाल्यानंतर रोटरण्यासाठी वापरलं जातं। डाळिंबीमध्ये पण सेम प्रकार आहे। प्रकार, हा. आपली किती बाग आहे सगळी? 2 एकर बाग आहे। 2 एकर बाग आहे। 2 एकर बागेसाठी स्वतः आपण परचेस केलेलं आहे। आणि जास्त पिकं काय आपल्या भागामध्ये, जास्त पिकं काय असतात आमच्या भागामध्ये म्हणलं तर द्राक्ष आणि डाळिंब जास्त आहे। तुमच्याकडे? द्राक्ष आणि डाळिंब जास्त आहे। ओके, म्हणजे आता हे खरं सांगायचं तर हे स्वतःसाठीच घेतलंय तुम्ही? हो, स्वतःसाठी काय स्वतःचं करत करत बाहेर बिझनेस वगैरे काही? स्वतःसाठी फक्त स्वतःचंच लक्ष आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे काय, तर ह्याला सबसिडी पण तुम्ही त्याची हे घेणार आहे, बेनिफिट घेणार आहे। हां, आता ह्या गोष्टीमध्ये बऱ्याच गोष्टीची अशी काळजी घ्यावी लागते की बऱ्याच शेतकरी मित्रांना माहिती नाही, ह्या मशीनला सबसिडी पण मिळते। आणि बरेच व्हिडिओ अर्धवट पाहिल्यामुळे सगळ्यांना माहिती पडत नाही। ह्याचे पूर्ण व्हिडिओ पाहत चला मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल। ह्या मशीनला 63,000 रुपयेपर्यंत सबसिडी भेटते। महाडीबीटी अंतर्गत तुम्ही जर पॉवर विडर म्हणून ह्याची नोंद जर केली, नाव भरलं, यादीमध्ये नाव दिलं, तर त्याची तुम्हाला बेनिफिट भेटू शकतो। आता ते कधी भेटेल, काय भेटेल, पण त्या तयारीत आपण असलो तर भेटू शकतो। आता तुम्ही त्यामध्ये सहभागी होणार आहे। तर अजून त्यांचे शेतकरी मित्र कसं वाटले तुम्हाला मशीन? पाठीमागं आता जे तुम्ही डेमो पाहिला, कसं वाटलं तुम्हाला? डेमो म्हणजे ते रोटावेटर आणि बोध बांधणे, कोळपणे, फन, सरी बांधणे अशी बरीच कामं करते रोटावेटर मशीन। आता जे तुम्ही पाठीमागं इथं डेमो पाहिला, बरा वाटला तुम्हाला डेमो? छान वाटला, हा, आनंद वाटला सारखा। म्हणजे तुम्ही जे परचेस केलेली वस्तू आहे, वस्तू आहे असं वाटलं? हा, बरोबर, मस्त। तर मित्रांनो, यांनी घेण्या अगोदर डेमोची अपेक्षा ठेवली होती, तर त्यांच्या मनासारखा त्यांना डेमो पण त्यांना पाहायला भेटला। परचेस केल्यानंतर त्यांना डेमो दाखवला आणि आता मशीन गाडीमध्ये भरलेलं आहे। हे दुसरं मशीन आहे, त्याच्याबरोबर आपण त्यांचा व्हिडिओ घेत आहे। तर अजून नंतरच्या वेळेस इथून 25 किलोमीटरच आहे, भविष्यामध्ये आपण त्यांच्या घरी डेमोसाठी जाऊया। वेळ मिळाली तर जवळच्या जवळ आहे आणि तुम्हालाही त्याचा डेमो पाहायला भेटेल। तत्पूर्वी सर्वांचं एकदा पुनश्च धन्यवाद।